नमस्कार. मी आर.जे. ऋषी शेलार. आपण पाहताय भारत न्यूज मराठी HD वरती चर्चा तर होणारच या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज चर्चा तर होणारच मध्ये धाराशिवच्या शहापूर जिल्हा परिषदेचे उमेदवार कचरूज सकट आहेत. उद्धव ठाकरे पक्षाचे ते उमेदवार आहेत. कचरूजी, तुमचं चर्चा तर होणारच मध्ये स्वागत. नमस्कार कचरूजी, कसं काय वाटतंय आज आमच्या कार्यक्रमात येऊन? खूप छान वाटतंय आणि मी सारखं टीव्हीला वगैरे तुमची बातम्या बघतो. लोकांचा प्रतिसाद पण भरपूर प्रमाणात चांगला आहे. निश्चितच आपण वळूयात आता आपल्या प्रश्नाकडे. आपण मुलाखतीला सुरुवात करूयात. कचरूजी, लोकांनी तुम्हाला मतदान का करावं? मतदान का करावं याच्यापेक्षा मतदान मलाच करावं, कारण याच्यापेक्षा ऋषिकेश सर, लोकांच्या ग्राउंड लेवलला मी सगळं बघतो, मी फिरतो आणि मी स्वतः लोकांच्या मांडीला मांडी लावून गावोगाव मी त्या फिरलेला आहे. मला इथला पूर्ण शहापूर गट जे एरिया जे आहे ही माझं घर आहे. माझं घर आहे आणि ती माझ्या घरची लोक आहेत. कचरूजी, माझा तुम्हाला पुढचा प्रश्न असेल, तुमच्याकडे विकासाचं काय विचार? माझ्याकडे विकासाचं वर्जन पहिलं आहे. आमच्या इकडं खेडेगाव आहे. त्या खेडेगावमध्ये कंटिन्यू लाईट ये जा करते सर. तर त्यासाठी मला लाईट कधीच ये जा होणार नाही. कंटिन्यू लाईट शेतकऱ्यासाठी वीज मिळाली पाहिजे. असं नाही की आज संध्याकाळी पाळी असते शेतकऱ्याची किंवा दिवसा पाळी असते, असं न करता कंटिन्यू शेतकऱ्याची कंटिन्यू लाईट असणं हे शेतकऱ्यासाठी मी करणार आहे. आता गावात बघतो आम्ही गटर आहेत, सगळ्या ओपन गटर आहेत. अंडरग्राऊंड गटर करावं, परत शेतकऱ्याला टायमावर डीपी मिळावं. परत आज बघताय आपण किती बलात्कार व्हायला मुलीवर. तर प्रत्येक गावातून एक सकाळी शाळेला कॉलेजला जी बस जाती, ती बस गेलेली संध्याकाळी मुक्कामला ती मुलगी आपल्या घरी सुखरूप पोचाव. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, होता होईल तेवढं मी आमचे ओमदादा खासदार आहेत ना, त्यांना विनंती करणार आहे की प्रत्येक एक जागे गावामध्ये एक 10वी पर्यंत शाळा असावं. आमच्या तिथे जवळपास शहापूर गटामध्ये कॉलेज असावं 15वी पर्यंत, जेणेकरून की जाणं येणं सोपं व्हावं. आणि इथून गाव सोडून परगावला जाणार मुली हे जरा वेगळंच वाटतं ना. त्यापेक्षा आमच्याच लोकातून मुलगी शाळेत जावं आणि आमच्याच लोकातून जर वापस आले तर मुलीला पण भीती नाही, आम्हाला पण भीती नाही. कचरूजी, तुम्हाला महत्वाचा एक प्रश्न विचारायचा आहे. ज्यावेळेस आम्ही तुमच्या विरोधी पक्षाचे उमेदवार सुनीलजी बनसोडे यांची मुलाखत घेत होतो, त्यावेळेस आम्हाला त्यांच्याकडून असं कळलं की ते तुम्हाला मोटार चोर म्हणाले. तुम्ही रात्रीची लोकांची जाऊन मोटार चोरता, यावरती तुमचं काय मत आहे? ऋषिकेशजी, जिनके घर शीशे के होते वो दुसरों पे पत्थर मारा नहीं करते. क्या बात आहे. एका शब्दात तुम्ही उत्तर दिलं विरोधक. आणि ऑलरेडी मी कुठली मोटर चोरली नाही, कुठली शिळी चोरली नाही. हे जातीवादी भडवे आहेत. हे पक्षाचा गैरवापर करून आमच्या गोरगरिबाला हे असं बळीचा बकरा बनवतात. ज्यांनी म्हणले शिळी चोर, बकरा चोर, अरे दाखवा ना कुठं मोटर चोरली, कुठं शिळी चोरली. तुमच्यासाठी लगानो आम्ही तुमच्यासाठी तर केलं नाही की पैशासाठी स्वतःच्या चुलत्याला स्वतःच्या भावाला तर मारलं नाही की आम्ही. हा, तुम्ही दुसऱ्याचं मार स्वतःच बघा पहिला आतून कसं आहे, तेव्हा दुसऱ्याकडे बघा. या कचरूजी, माझा तुम्हाला पुढचा प्रश्न आहे. राज्याच्या विविध ठिकाणी एकूणच संपूर्ण राज्यामध्ये कमळ फुलत आहे, मशाल पेटणार का तुमची? 100% पेटणार. अहो, ती आई तुळजाभवानीची मशाल आहे. ते 100% पेटणार आणि ते पेटून ह्या जनतेला दाखवून देणार. उद्याच्या 7 तारखेला इलेक्शन आहे, मतदान आहे. तुम्हाला 8 तारखेला तो स्वतः अंबाबाईच्या आशीर्वादाने आम्ही मशाल पेटूनच दाखवणार तुम्हाला. त्यात काय वादच नाही. क्या बात. कचरूजी, मला सांगा, तुम्ही निवडून आल्यावरती तुमच्या या मतदारसंघाचा या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने कायापालट कराल? 100% या शहापूर मतदारसंघाचा कायापालट करणारच आहे मी. आज आमच्या खेडेगावनी शाळा व्यवस्थित नाहीत, आरोग्य केंद्र व्यवस्थित नाही. आज महिला जर डिलिव्हरी जर अर्जंट असेल तर इथून सोलापुरात जाईपर्यंत कित्येक महिला मरतात. त्यासाठी मी तिथं पहिलं प्रत्येक गावामध्ये
आरोग्य केंद्र करेन, जेणेकरून महिला डिलिव्हरीला जर प्रॉब्लेम होत असेल तर जागेवर डिलिव्हरी करायला यावं आणि डे नाईट तिथं सुविधा असावं. आणि राहिला विषय शाळांचा, शाळा प्रत्येक गावात शाळेज कॉलेज हे मी करणार माझ्या पद्धतीने. निश्चितच. कचरूजी उद्धव ठाकरे असं म्हणतात किंवा सुषमाताई म्हणतात किंवा तुमचे संजय राऊत म्हणतात की या ठिकाणी वोट चोरी होतीये, मतदान चोरी होत आहे. काय म्हणता तुम्ही? 100% आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पण म्हणतात वोट चोरी होते. ओमदादा पण म्हणतात की वोट चोरी होते, ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे. पण इथं जर ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये शहापूर गटामध्ये जर वोट चोरी झाली तर जनता ही जोड्यानं हाणल्याशिवाय इथल्या आमदारला सोडणार नाही बीजेपीच्या. कारण का हे धाराशिव जिल्हा आणि शहापूर गट हे ओमदादाचा आणि शिवसेनेचा बाली किल्ला आहे, हे सगळ्याला माहित आहे. आणि वन वे आपली शीट लागणार आहे. आणि त्यातून जर आमचं जर वोट चोर होत असेल तर आम्हाला कळेल तर आम्ही आणि जनता तुम्हाला जोड्यानं मारल्याशिवाय थांबणार नाही. क्या बात है. निवडून आल्यावरती जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडे काही उपाययोजना आहेत का? आता सध्या मी प्रचारासाठी फिरतो गावोगावी शहापूर गटामध्ये, तर मला 50% पोरं जवान पोरं हेच म्हणतात की आम्ही तुम्हाला निवडून देतो पण आमच्यासाठी तुम्ही आमच्या रोजीरोटीसाठी काय करू शकताय. तर मी त्यांना डायरेक्ट त्यांना एक शब्दातून एक माझी भावना त्यांना व्यक्त केली की आमच्या इथं डेअरी 2 डेअऱ्या मोठ्या मोठ्या आहेत. एका डेअरीमध्ये नाही म्हणलं तर 700 ते 800 ते 1000 जवळपास पोरं लागतात. अशा 2 डेअऱ्या आहेत. त्या 2 डेअऱ्यामध्ये कम से कम 2000 पोरं जर मी नाही लावलो तरी दोन्ही डेअऱ्या मी स्वतः बंद करेन. कारण का बाहेरल्या कर्नाटकच्या बाहेरल्या डेअऱ्या इथे येऊन म्हणजे 2 डेअऱ्या आहेत ते इथे येऊन आमच्या इथं पैसा कमवतात. तर आमच्या जवान पोरला जर काम मिळत नसेल, आमची जवान पोरं बायका लेकरं दोस्ती घर बार सगळं सोडून पुणे मुंबईला जर कमवत जात असतील तर मग ती चुकीच आहे. तर त्यासाठी मी त्या पोरांना शब्द दिले, 1000 पोरं ह्या दूध डेअरीमध्ये 1000 पोरं त्या दूध डेअरीमध्ये तिकडच्या 2000 पोरं मी निवडून आल्या पहिले 2000 पोरला चालू रोजगार देणार आहे. क्या बात. कचरूजी उद्धव ठाकरे असं म्हणतात किंवा सुषमाताई म्हणतात किंवा तुमचे संजय राऊत म्हणतात की या ठिकाणी वोट चोरी होतीये, मतदान चोरी होत आहे. काय म्हणता तुम्ही? 100% आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पण म्हणतात वोट चोरी होते. ओमदादा पण म्हणतात की वोट चोरी होते, ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे. पण इथं जर ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये शहापूर गटामध्ये जर वोट चोरी झाली तर जनता ही जोड्यानं हाणल्याशिवाय इथल्या आमदारला सोडणार नाही बीजेपीच्या. कारण का हे धाराशिव जिल्हा आणि शहापूर गट हे ओमदादाचा आणि शिवसेनेचा बाली किल्ला आहे, हे सगळ्याला माहित आहे. आणि वन वे आपली शीट लागणार आहे. आणि त्यातून जर आमचं जर वोट चोर होत असेल तर आम्हाला कळेल तर आम्ही आणि जनता तुम्हाला जोड्यानं मारल्याशिवाय थांबणार नाही. क्या बात है. कचरूजी मला सांगा, तुम्ही निवडून आल्यावरती तुमच्या या मतदारसंघाचा या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने कायापालट कराल? 100% ह्या शहापूर मतदारसंघाचा कायापालट करणारच आहे मी. आज आमच्या खेडेगावांनी शाळा व्यवस्थित नाहीत, आरोग्य केंद्र व्यवस्थित नाही. आज महिला जर डिलिव्हरी जर अर्जंट असेल तर इथून सोलापुरात जाईपर्यंत कित्येक महिला मरतात. त्यासाठी मी तिथं पहिलं प्रत्येक गावामध्ये आरोग्य केंद्र करेन, जेणेकरून महिला डिलिव्हरीला जर प्रॉब्लेम होत असेल तर जागेवर डिलिव्हरी करायला यावं आणि डे नाईट तिथं सुविधा असावं. आणि राहिला विषय शाळांचा, शाळा प्रत्येक गावात शाळेज कॉलेज हे मी करणार माझ्या पद्धतीने. निश्चितच. निवडून आल्यावरती जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडे काही उपाययोजना आहेत का? आता सध्या मी प्रचारासाठी फिरतो गावोगावी शहापूर गटामध्ये, तर मला 50% पोरं जवान पोरं हेच म्हणतात की आम्ही तुम्हाला निवडून देतो पण आमच्यासाठी तुम्ही आमच्या रोजीरोटीसाठी काय करू शकताय. तर मी त्यांना डायरेक्ट त्यांना एक शब्दातून एक माझी भावना त्यांना व्यक्त केली की आमच्या इथं डेअरी 2 डेअऱ्या मोठ्या मोठ्या आहेत. एका डेअरीमध्ये नाही म्हणलं तर 700 ते 800 ते 1000 जवळपास पोरं लागतात. अशा 2 डेअऱ्या आहेत. त्या 2 डेअऱ्यामध्ये कम से कम 2000 पोरं जर मी नाही लावलो तरी दोन्ही डेअऱ्या मी स्वतः बंद करेन. कारण का बाहेरल्या कर्नाटकच्या बाहेरल्या डेअऱ्या इथे येऊन म्हणजे 2 डेअऱ्या आहेत
ते इथे येऊन आमच्या इथे पैसा कमवतात. तर आमच्या जवान पोराला जर काम मिळत नसेल, आमची जवान पोरं बायका लेकरं दोस्ती घर बार सगळं सोडून पुण्या मुंबईला जर कमवत जात असतील तर मग ती चुकीचं आहे. तर त्यासाठी मी त्या पोरांना शब्द दिले, 1000 पोरं ह्या दूध डेअरीमध्ये, 1000 पोरं त्या दूध डेअरीमध्ये तिकडच्या 2000 पोरं मी निवडून आल्या पहिले 2000 पोराला रोजगार, चालू रोजगार देणार आहे. क्या बात आहे. आम्हाला असं कळलंय कचुरुजी की तुम्ही पैसे वाटता, पैसे वाटून तुम्ही मतदान विकत घेण्याचा प्रयत्न करताय. काय म्हणायचंय तुम्हाला? ऋषिकेशजी, काल ह्याच विषयावर भाषण झाली होती गावामध्ये. कोण काही चर्चा केल्या आमच्याबद्दल विरोधी पार्टीने, आणि कोणतर असं म्हणलं की कचरो सगट हा चेकनं पैसा देतो आणि मतदान झाल्यानंतर तो निवडून आल्यानंतर घरी येऊन बसतो आणि पैसा घेतो. अहो त्याला काय तर विरजन असतं ना, चेक दिला किंवा पैसे वाटले काय तर असेल ना. आणि पैसा वाटून घेण्यासारखा मी एवढा मोठा माणूस नाही. कुठली पार्टी पैसे ऑलरेडी चालू द्यायलेत. मी एकाला तर पैसे दिले तुम्ही मला दाखवा. मी गरीब माणूस आहे. मी सर्वसामान्य लोकांच्या जनतेमधला मी माणूस आहे. जनता मला ऑलरेडी हातावर घेतलेलं आहे. त्याला तुम्ही आता तुम्हाला त्या विषयात ती पैसे वाटायला किंवा चेकनं पैसे द्यायला हे म्हणण्याशिवाय तुमच्या पुढे दुसरं उत्तरच नाही. नाही, पण विरोधक करतायत. विरोधक खोटं कसं सांगतील हो? विरोधक त्यांना काहीतरी माहित असेल तुम्ही पैसे वाटलेले. उगाच कसं काय ते तुमच्यावरती आरोप करतील की तुम्ही पैसे वाटलेत म्हणून? हा, विरोधक कसं काय बोलणं? आता विरोधक म्हणताना विरोधक माझ्या विरोधातच बोलणार. मला वाटतं तुम्हाला काय तर त्यांनी थोडेफार पैसे देऊन तुम्हाला माझ्याकडे धाडले असतील त्यांनी, बरं का. पण त्यांनी पहिलं स्वतःच्या आयनामध्ये स्वतःचा चेहरा बघावा त्या माणसाने. कोण म्हणलं तुम्हाला त्यांनी आम्हाला पैसे दिले? नाही, तुम्ही जे अशी आडवी तुडवी जेव्हा मला प्रश्न आमचं काम येते. आम्ही त्यांना विचारतो, तुम्हाला पण विचारतो. आणि इथं मुख्यमंत्री आला किंवा पंतप्रधान जरी आला ना, तरी हा आरजे ऋषी शेलार त्यांना हाच प्रश्न करणार. कारण पत्रकारिता ही निर्भीड आणि निरपक्षपाती असणं हे आमच्या भारत न्यूज नेटवर्कचं नेशन आहे. आणि आमचं नेशन फक्त राष्ट्रहित आहे. याचा तुम्ही कुठलाही अर्थ काढणं योग्य नाहीये. कारण भारत न्यूज नेटवर्क हे नेहमीच निरपक्षपाती, निर्भीड आणि सडेतोड आहे. आणि आम्ही हिंदी, इंग्लिश या आमच्या लँग्वेजचा या ठिकाणी या भाषेमध्ये आमचे चॅनल होते. आता आम्ही तोच विश्वास घेऊन पुन्हा मराठीमध्ये उतरलोय. आणि तुम्ही जे काय म्हणताय ना की तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊन बोलता, तर नाही, हे चुकीचं आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही कधी कोणाचेही पैसे घेऊन कधी कोणालाही बोलत नाही. ठीक आहे, असू द्या. आभार आहे तुमचा आम्हाला बोलल्याबद्दल. आणि दुसऱ्या उमेदवार सगळं मेन आहे. मी शिवसैनिक आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षामध्ये मी काम करतो. तुम्ही मला जेवढे प्रश्न विचारताल ते प्रश्न मी प्रेमानं दिलं तुम्हाला काय वाकडं बोललं नाही मी. जरी माझ्या चूक झाली असेल तर मला माफ करा. माफीचे काही गरजच नाही. तुम्ही तुमच्या मनाला जे वाटले ते तुम्ही बोलला, आणि मला जे मनाला वाटले ते प्रश्न मी विचारले जे जनतेच्या मनात होते. यासह चर्चा तर होणारच मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका. पाहत राहा नव्या कोऱ्या महाराष्ट्राचं नवं कोरे टीव्ही चॅनेल भारत न्यूज मराठी HD. राहा सर्वात आधी सर्वात पुढे. आणि हो, रोज रात्री 10:30 वाजता पाहायला विसरू नका, क्योंकि सास भी कभी बहू थी, फक्त स्टार प्लस वरती. नमस्ते.